Hello everyone, welcome back to Dr. Seth Academy. This video is about meta communication. संप्रेषणासंबंधीचे संप्रेषण म्हणजे मेटा संप्रेषण होय. असं मेटा संप्रेषणाविषयी थोडक्यात सांगता येईल. प्रेषकाचे बोलणे बरेचदा जसेच्या तसे ग्राहकापर्यंत पोहोचत नाहीत. त्या चेहऱ्यावरचे हावभाव, शैली इत्यादी सकारात्मक व नकारात्मक परिणाम करतात. ही स्थिती म्हणजेच मेटा संप्रेषण होय. मेटा संप्रेषणाबाबतचे काही प्रमुख पैलू त्याचे सांगता येतील. संवादक केवळ आशयाऐवजी संवादाच्या प्रक्रियेवर चर्चा करतात. मेटा संप्रेषण हे शाब्दिक व अशाब्दिक असू शकते. उदाहरणार्थ ग्राहक प्रेषकाला मला परत एकदा सांगता का असे म्हणून विनंती करू शकेल किंवा चेहऱ्यावरील हावभाव हातवारे यातून व्यक्त होऊ शकतो. मेटा कम्युनिकेशन संदेशाच्या शाब्दिक मजकुराच्या पलीकडे अर्थाचा एक थर जोडते, ज्यामुळे संवादकांना परस्पर वादाच्या गुंतागुंती समजून घेण्यास व मार्गक्रमण करण्यास मदत होते.